बनते थोडा आगे होता. म्हणतेजी काय सांगाल, आज धरणं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर आज सर्व भिक्खू संघ इथे उपस्थित आहे बुद्धभूमी फाउंडेशनच्या प्रकरणात. तर त्यावर तुम्ही काय सांगाल? 30 तारखेला बुद्धभूमी येथे जे धार्मिक विटंबना झालेली आहे ते संपूर्ण देश आणि विश्वाने पाहिलेलं आहे. लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात एक संताप आणि आक्रोश पसरलेला आहे. यातून न्याय मिळवून घेण्यासाठी म्हणजे यामध्ये कोण कोण संलग्न आहेत. महापालिका आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर, सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्यावर तात्काळ गुन्हा नोंदवून त्यांचे निलंबन व्हायला पाहिजे, ही आमची पहिली मागणी. त्यानंतर आमची पुढील मागणी आहे, या सर्व प्रकरणामध्ये मुख्य सूत्रधार म्हणजे इथले खासदार श्रीकांत शिंदे, कारण त्यांनी त्यांचा मेहुणा अभिषेक थोरवे म्हणून त्यांना तिथले उड्डाणपुलासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्यासाठीच आणि हा उड्डाणपूल बुद्धभूमीचं मधोमध घेत आहेत. त्यांना लाज वाटायला पाहिजे. काय बुद्धभूमी एक धम्मक क्षेत्र, त्याचं त्यांनी मधोमध घेऊन म्हणजे द्विखंडित केलेला आहे. म्हणजे हा कसला प्रकारचा जो एक म्हणजे सर्व जो एक जबाबदार पदावर आहे, सर्व जाती धर्म संप्रदाय सर्वांवर त्यांनी समान दृष्टीने पाहिलं पाहिजे. आणि तिथून त्यांनी ते सुरुवात केलं आणि शेवटी 30 तारखेला हे प्रकार केले. तर यामुळे त्यांनी सर्व जबाबदारी स्वीकारून, कारण एक जबाबदार पदावर असून त्यांनी किती बेजबाबदार हे कृत्य केलेलं आहे. तर आमची या ठिकाणी तमाम बौद्धांचं आमची दुसरी मागणी आहे, श्रीकांत शिंदे यांनी देशातील तमाम बौद्धांची जाहीर माफी मागून त्यांनी त्यांचा पदाचा राजीनामा द्यावा. अशा मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी भिक्खू संघ अनिश्चितकालीन धरण्यामध्ये आम्ही बसलेलो आहोत. तरी आम्हाला न्याय पाहिजे या प्रकरणात. म्हणतेजी काय सांगाल, आजचा हा पहिला दिवस आहे आणि पोलिसांचं कशा पद्धतीने सहकार्य मिळालेलं आहे आणि हा आंदोलन कमीत कमी किती दिवस चालणार? सुरुवातीला आपण पाहिलेला आहात, परत ह्या प्रस्थापित लोकांकडून चुका निर्देश आल्याने पोलीस प्रशासन आम्हाला सुरुवातीला जो आमचा संवैधानिक हक्क आहे, म्हणजे आपण आपण किती शांततेमध्ये बसलो आहोत, तथागतांचे आपण अनुयायी आहोत, न्यायाचा मध्यम मार्गाने आपण या ठिकाणी धरणं आंदोलन करणार आहोत. तर आम्हाला बसूच दिलं. जवळजवळ तासभर आम्हाला रस्त्यामध्ये अडवून ठेवले त्यांनी. म्हणजे त्यांना निश्चितच हे ऑर्डर निर्देश आलं, चुका निर्देश म्हणजे बेकायदेशीर निर्देश, त्या भिक्खू संघाला आंदोलनासाठी बसू देऊ नका म्हणून. परंतु शेवटी आमचे कल्याण शहरातले या ठिकाणी होते जे पोलीस सुज्ञ दिसले, त्यांनी आम्हाला शेवटी आमची विनंती त्यांनी ऐकून घेऊन, कारण हा जो ठिकाण आहे या ठिकाणी दर आठवड्यात 10 दिवसातून कोण ना कोण धरणीला बसतात, उपोषणाला बसतात. मग शेवटी आम्हाला या ठिकाणी बसायला मिळाले. पोलिसांकडून आम्हाला शेवटी सहकार्य मिळाले. आम्ही त्या पोलीस डिपार्टमेंटचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. सर काय सांगाल, बुद्धभूमी फाउंडेशनच्या प्रकरणाचं धरणं आंदोलन सुरू झालेलं आहे आणि त्या संदर्भात सविस्तर केस ते तुमच्या अंडर आहे, तर त्यावर तुम्ही काय सांगाल आणि आतापर्यंत प्रशासनाने त्याच्यावर काय कारवाई केली? दिनांक 30 तारखेला जे बुद्धभूमी फाउंडेशनला इलिगल पद्धतीने कोणत्याही प्रकारचा आदेश नसताना KDMCने पोलिसांच्या बळावरती बंदुका दाखवून बालभंतेजींवरती खोटे गुन्हे दाखल करून तिथले जे बुद्ध मूर्त्या आहेत त्या इलिगल पद्धतीने काढून, तसेच भीमा कोरेगावचं प्रतिस्तूप त्याची नासधूस करून, बुद्ध विहाराची नासधूस करून त्यांनी तिथला ताबा घेतलेला आहे. आता ते जे तिथे उड्डाणपूल होत आहे, हे उड्डाणपूल श्रीकांत शिंदे यांचा मेहुणा थोरवे याचा कॉन्ट्रॅक्ट आहे तो, आणि तो उड्डाणपूल पूर्ण करण्यासाठी श्रीकांत शिंदेच्या सांगण्यावरनं प्रशासनाने ही कारवाई केलेली आहे. आता त्यानंतर जेव्हा ह्या प्रकरणामध्ये आम्ही इलिगल पद्धतीने कारवाई केली प्रशासनाने, त्या संदर्भात जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी 31 तारीख आणि 1 तारीख तेव्हा आम्ही पोलीस स्टेशनला गेलो गुन्हा दाखल करण्यासाठी. तर आमचा गुन्हा दाखल करून घेतला नाही, परंतु भंतेजी हे प्रशासनाने केलेल्या इलिगल कारवाई बद्दल त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेत, म्हणून 30 तारखेच्या घटनेचा पोलिसांनी 1 तारखेला गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे दीर्घकाळाने विचार करून हा गुन्हा दाखल केलेला आहे आणि हा गुन्हा देखील खोटा आहे.
तर आमची अशी मागणी होती की प्रशासनाने ड्रोन कॅमेराने त्याच्यावर चित्रफित केलेलं आहे. ती कारवाई करताना हे जे प्रशासकीय अधिकारी तर होतेच, परंतु 60-70 प्रायव्हेट गुंड होते. त्या प्रायव्हेट गुंडांवर देखील गुन्हा नोंदवण्यासंदर्भात आम्ही कारवाईची मागणी करत होतो. त्यानंतर 3 तारखेला जेव्हा श्रीकांत शिंदेच्या सांगण्यावरनं हे सगळं होतं, हे जेव्हा हळूहळू समोर यायला लागलं, तेव्हा श्रीकांत शिंदेंनी स्वतःची कातडी वाचवण्यासाठी 3 तारखेला KDMC ऑफिसमध्ये त्यांनी मीटिंग घेतली. आणि ह्या मीटिंगमध्ये त्यांनी जनतेला सर्व मीटिंगमध्ये मी प्रत्यक्ष तिथे होतो. आम्ही ही जी कारवाई केली ती कशा प्रकारे इलिगल पद्धतीने केली हे त्यांना समजून सांगितलं. तर त्यांनी आमच्यावरती भडकून ते तिकडनं निघून गेले. ते मग त्यानंतर त्यांनी 10 तारखेला शासन स्तरावरती एक मीटिंग अरेंज केली. त्या मीटिंगमध्ये मंत्री शिरसाट साहेब होते, खासदार श्रीकांत शिंदे होते, त्यानंतर मी स्वतः होतो, भंतेजी होते आणि अनेक समाजातली लोक होते. तर त्या मीटिंगमध्ये जी चर्चा झाली त्या चर्चेचं कोणत्याही प्रकारे कन्क्लुजन झालेलं नाही. आमची मागणी होती की 7-12 हा 40 वर्षापासून बुद्धभूमीच्या पोझिशनमध्ये ती जागा आहे आणि KDMCने बुद्धभूमीच्या पोझिशनमध्ये असताना देखील तिराहित व्यक्तींना TDR दिलेला आहे, ज्यांचा ह्या जागेचा कोणत्याही प्रकारे संबंध नाही. अशा व्यक्तींना TDR दिलेला आहे. त्यामुळे TDRचाही खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही त्या मीटिंगमध्ये निदर्शनास आणून दिलेलं आहे आणि त्या भ्रष्टाचाराबद्दल गुन्हा दाखल करण्याची देखील आम्ही मागणी केलेली आहे. परंतु त्यावरती देखील प्रशासनाने कोणत्याही प्रकारे आम्हाला आश्वासन दिलं नाही किंवा कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत केलेली नाही. क्रिमिनल ऑफेन्स जिथे मेड आउट होतो तिथे तात्काळ गुन्हा दाखल करणे हे मॅन्डेटरी आहे. तरी देखील आजपर्यंत कोणत्याही प्रकारे TDRच्या घोटाळ्यावरती गुन्हा दाखल झालेला नाहीये. त्यानंतर आमच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांवरती कोणत्याही प्रकारे विस्तृत चर्चा झालेली नाही आणि मीटिंग संपली असं जाहीर करून शिरसाट साहेब यांनी म्हणजे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट साहेब यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये 50 करोड सँक्शन केले, 1000 करोड केले, 500 करोड केले अशा आश्वासनं दिले. परंतु जे इतिवृत्त आलं त्या इतिवृत्तामध्ये अशी कोणत्याही प्रकारची माहिती त्यांनी दिलेली नाही की शासनाने ह्या प्रोजेक्टसाठी 50 करोड 100 करोड किंवा 500 करोड सँक्शन केलेलं आहे. ह्या कोणत्याही प्रकारची माहिती त्यांनी इतिवृत्तामध्ये दिलेली नाही. याचाच अर्थ त्यांनी बौद्ध समाजाची फसवणूक केलेली आहे आणि श्रीकांत शिंदेंच्या सांगण्यावरनं ज्या बुद्ध मूर्त्यांची नासधूस केली त्या श्रीकांत शिंदेंना वाचवण्यासाठी आणि समाजाला गुमराह करण्यासाठी त्यांनी ही केलेली घोषणा आहे. सर, धरणं आंदोलनाचा आज पहिलाच दिवस आहे, तर आज पहिल्या दिवशी तुम्हाला पोलीस प्रशासनाकडून कशा पद्धतीने सहकार्य मिळालेलं आहे आणि हा आंदोलन कमीत कमी किती दिवस चालणार आहे त्यावर तुमचं काय म्हणणं? आता संविधानिक मार्गाने तुमच्या मागण्या मान्य करण्यासाठी तुम्ही धरणे आंदोलन संविधानिक मार्गाने करू शकता. हे संविधानानेच दिलेला तुम्हाला अधिकार आहे आणि या संविधानिक मार्गाने जेव्हा आम्ही धरणे आंदोलनासाठी परवानगी मागितली त्यांनी आम्हाला परवानगी दिली देखील. परंतु या श्रीकांत शिंदेंच्या सांगण्यावरनं पोलीस प्रशासन देखील आपल्याला त्रास देत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आता ह्या इथे बौद्ध तरुणांवरती कदाचित खोटे गुन्हे देखील दाखल करू शकतात. परंतु पोलीस प्रशासनाची इच्छा नसताना देखील ते फक्त श्रीकांत शिंदे यांच्या सांगण्यावरूनच ही कारवाई करण्याचे दाट चान्सेस आहेत. सर, तुम्ही काय सांगाल या संपूर्ण प्रकरणाबद्दल आणि आजच्या धरणं आंदोलनाबद्दल? बुद्धभूमी ही बाबासाहेबांची भूमी आहे. 1936ला बाबासाहेबांनी त्या बुद्धभूमीच्या जागेवर आंदोलन केलं होतं. ती जागा बुद्धांची आहे, सम्राट अशोकाची आहे, बुद्धभूमीची आहे, सर्व बौद्धांची जागा आहे. या जागेवर बौद्धच विकास करतील म्हणून आमची मागणी आहे शासनाला की बुद्धभूमीची जागा आमच्यावर कुठल्याही प्रकारे अन्याय जोर जबरदस्ती करून ताब्यात घेऊ नये. ही वंदनीय भंतेगणांना त्रास देऊ नये किंवा आमच्या वकिलांच्या टीमला तरुणांना
खोटे गुन्हे त्यांच्यावर करू नयेत. हा आमचा आंदोलन शांततेचं आंदोलन आहे, कायद्याचं आंदोलन आहे. कायद्याप्रमाणे आम्ही वागू, पण आम्हाला त्रास दिला तर त्याचा त्रास तुम्हाला भोगावा लागेल. आम्ही शिंदे साहेबांना विनंती करतो का तुम्ही जोर जबरदस्ती करून आमच्यावर अन्याय करू शकत नाही. या अन्यायाला वाचा फुटेल आणि संपूर्ण भारतभर हे आंदोलन होईल. भारतभर नाही तर संपूर्ण जगामध्ये हे आंदोलन होईल. म्हणून तुम्ही काळजी घ्या आणि आम्हाला आमचं न्याय मिळवून द्या. सर काय सांगाल, बुद्धभूमी फाउंडेशनच्या प्रकरणात आज कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर धरणं आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, त्यावर तुम्ही काय सांगाल? 30 तारखेला 30 मेला बुद्धभूमी फाउंडेशन जी वालदुनी येथे जी पूर्ण जमीन बुद्धभूमीच्या ताबे कब्जात आहे, त्या जमिनीवर या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने बेकायदेशीरित्या कब्जा करण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी फ्लायओव्हर ब्रिजचं काम चालू असताना कुठल्याही प्रकारची नोटीस बंतेजींना वगैरे न देता त्या ठिकाणून बेकायदेशीरपणे बुद्धमूर्त्या हटवण्यात आल्या. आणि जेव्हा त्या बुद्धमूर्त्या हटवण्यात आल्या त्यास सन्माननीय बंतेजी, बाल बंतेजी यांनी त्याला विरोध केला असता पोलीस प्रशासनाचा वापर करून या KDMCने त्यांना जबरदस्तीने त्या ठिकाणून काढण्याचा प्रयत्न केला. त्यांचे चिवर ओढून त्यांना काढण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे त्यांनी बुद्धांचा अपमान तर केलाच केला, परंतु त्यांनी बंतेजींचा सुद्धा त्या ठिकाणी अपमान केलेला आहे. त्या बाबतीत बंतेजींनी रीतसर दाद मागण्यासाठी या KDMCच्या अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबन करावं आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून पोलीस स्टेशनला तक्रार केली. मात्र त्या तक्रारीची कुठल्याही प्रकारची दखल या ठिकाणी घेण्यात आलेली नाही. हा जो फ्लायओव्हर ब्रिजचं काम चालू आहे, विकासाला बंतेजींचं म्हणणं आहे, बुद्धभूमीचं म्हणणं आहे की विकासाला आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाही, विकास व्हावा, जरूर जनतेसाठी सोयीसुविधा व्हाव्या, परंतु ज्या वेळेस कुठल्याही व्यक्तीची जमीन सरकारद्वारे अधिग्रहित केली जाते तर त्याला मोबदला दिला जातो. मात्र ह्या बाबतीत बुद्धभूमी फाउंडेशनला कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता सरळ एकदम गुंडांसारखी ही जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न सरकारमार्फत आणि KDMC मार्फत करण्यात येत आहे. आणि त्या बाबतीत दाद मागून सुद्धा न्याय मिळत नाही. श्रीकांत शिंदेंना अनेक वेळा बंतेजींनी जाऊन भेटलं, मात्र त्यांनी प्रत्येक वेळेस खोटी आश्वासनं दिली, त्यांच्या आश्वासनाची पूर्तता केली नाही आणि केवळ बंतेजींना फसवण्याचा प्रयत्न केला, बुद्धभूमीला, समाज बांधवांना, बौद्ध बांधवांना फसवण्याचा प्रयत्न केला. आणि याच अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी, न्याय मागण्यासाठी, मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज या ठिकाणी अनिश्चितकालीन धरणे आंदोलनासाठी बंतेजी आणि सर्व बौद्ध उपासक या ठिकाणी बसलेले आहेत. सर तुम्ही काय सांगाल या आंदोलनाच्या संदर्भात? या आंदोलनाची पार्श्वभूमी आताच आमचे मित्र ॲडव्होकेट उमेश केदार यांनी सांगितलेलं आहे. वास्तविकता आंदोलन का झालं याबद्दल सहानुभूती चर्चा व्हायला गरजेचं आहे. कारण ज्या वेळेस माननीय खासदार श्रीकांत शिंदे यांनी मागील 15 वर्ष म्हणजे 3री टर्म आहे त्यांची खासदारकीची, त्या खासदारकीच्या वेळेमध्ये त्यांनी पालक म्हणून त्या ठिकाणी वेळ देणं गरजेचं आहे. समाजाच्या धार्मिक भावना त्यांनी लक्षात घेणं गरजेचं होतं. त्या अनुषंगाने त्यांनी संघाशी आणि बौद्ध अनुयायांशी त्यांनी चर्चा करून मार्ग काढायला पाहिजे होता. पण ज्या पद्धतीने सत्तेच्या अहंकारामध्ये ते दाबले गेले आणि त्यांनी लोकांशी चर्चा न करता परस्पर निर्णय जाहीर केला. वास्तविकता ती जी संजय शिरसाट यांच्या बंगल्यावरती जी मीटिंग झालेली आहे, त्या मीटिंगमध्ये बंतेजी आणि माननीय मंत्री महोदय यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन त्या ठिकाणी काय घडलं, काय चर्चा झाल्या हे जाहीर करायला पाहिजे होतं. आमची मागणी होती की जोपर्यंत GR निघत नाही तोपर्यंत हे जाहीर करू नका. आणि वास्तविकता प्रसिद्धीसाठी त्यांनी ताबडतोब प्रेस कॉन्फरन्स घेतल्याने त्यात बंतेजींना सामील न केल्यामुळे हे मिसअंडरस्टँडिंग लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. तर आता पण मी या माध्यमातून शासनाला विनंती करतो का त्यांनी सहानुभूती या ठिकाणी येऊन बंतेजींशी चर्चा करावी, संयुक्त पत्रकार परिषद घ्यावी आणि बंतेजींच्या मागण्या त्यांनी सहानुभूती ऐकून त्याच्यावरती तोडगा काढावा. आम्हाला का आजच्या आज निकाल नको आहे. आज होईल, चर्चेतून मार्ग निघेल, उद्या मार्ग निघेल, परवा निघेल. एक एक प्रश्न तुम्ही सोडवायला घ्या, पण असा प्रशासनाचा, पोलीस बळाचा वापर करून चुकीच्या पद्धतीने अधिकारी रिपोर्टिंग करून जर हे आंदोलन चिघळवत असेल त्याची सर्वस्व जबाबदारी राज्य सरकारवरती जाईल. म्हणून मी या ह्याच्यातून पुन्हा एकदा राज्य सरकारला आवाहन करतो की सहानुभूती या आंदोलनाचा विचार करून संपूर्ण देशातील बौद्ध आणि आंबेडकरी जनतेला न्याय द्यावा, एवढी माझी मागणी आहे. धन्यवाद. काय सांगाल, आज धरणं आंदोलनाला बुद्धभूमी फाउंडेशनच्या प्रकरणात सुरुवात झालेली आहे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाहेर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे, त्यावर तुम्ही काय सांगाल? मी सगळ्यांना क्रांतिकारी जय भीम आणि मी सगळ्यांना म्हणजे समाजाला म्हणते, मोठमोठ्या माझ्या नेत्यांना म्हणते की या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा
आणि आपले जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांना न्याय द्या. जे बौद्ध समाजाचे आहेत, पूर्ण बौद्ध समाज आहे, त्या समाजालाही न्याय द्या. जे अन्याय अत्याचार होत आहेत आमच्यावर, त्यासाठी सगळ्यांनी पुढाकार घेऊन आम्हाला इथे न्याय देण्यासाठी या आणि आंदोलनावर सहभागी व्हा. आणि मी अजून एक सांगते, सकाळी मी जशी आले 8:30 वाजल्यापासून, तर आधी इथं म्हणजे 150-200 पोलीस होते. सगळ्यांनी इथं म्हणजे आधीच मॅनेजमेंट करून ठेवली होती पोलिसांनी. आणि त्यानंतर जेव्हा आमचे भिक्खूगण जेव्हा इथं आले तेव्हा त्यांनी म्हणजे आम्हाला अडवण्यात आलं आणि अडवण्यासाठी खूप प्रयत्न केला, पण आम्ही आमचा हक्क सोडला आणि निदानचा